नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण SIPद्वारे दीर्घकालीन संपत्ती कशी निर्माण करावी या अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. खरं सांगायचं तर SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करणं ऐकायला आणि करायला खूप सोपं वाटतं, होय ना? पण अनेकांना हे माहीतच नसतं की या अगदी साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमध्ये काही असे छुपे मानसिक आणि व्यावहारिक सापळे आहेत, ज्यात बहुतांश लोक अडकतात आणि स्वतःचं खूप मोठं आर्थिक नुकसान करून घेतात. आजच्या या सादरीकरणात आपण याच सापळ्यांचा वेध घेणार आहोत आणि खऱ्या अर्थाने वेल्थ कशी क्रिएट करायची याचं गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पहिली आणि सर्वात मोठी चूक जी 90% लोक करतात ती नेमकी काय आहे ते बघूया. आपण सगळेच ऐकतो की SIP हा भविष्यातील संपत्ती निर्मितीचा सर्वात भारी आणि प्रभावी मार्ग आहे. मोबाईलवर 2-4 टॅप्स केले की गुंतवणूक सुरू होते. तरीही बहुसंख्य गुंतवणूकदार यातून अपेक्षित पैसा कमवण्यात अपयशी का ठरतात? यामागे कोणतीही मोठी तांत्रिक अडचण नाहीये, तर हे सगळं आपल्या मानसिकतेशी आणि वर्तणुकीशी जोडलेलं आहे. याचमुळे संपत्ती निर्मितीची प्रक्रिया मध्येच खुंटते. इथे सर्वात रंजक आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे हा भला मोठा आकडा 90%. विचार करा, 100 पैकी 90 लोक SIP सुरू करताना किंवा ती पुढे चालवताना काहीतरी मोठी चूक करत आहेत. हा नुसता आकडा नाहीये, तर हे गुंतवणुकीच्या जगातलं एक खूप मोठं वास्तव आहे. यामागे नेमकं काय रहस्य दडलंय? लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर का फेल होत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः त्या 90%मध्ये तर मोडत नाहीये ना, हे चेक करणं आता मस्ट आहे. याच प्रश्नाची उत्तरे आपण आता शोधणार आहोत. आणि इथूनच सुरुवात होते पहिल्या मोठ्या ट्रॅपची, वेळेचा आणि संयमाचा अभाव. होतं काय माहितीये, अनेक लोक सुरुवातीला खूप जोशात SIP सुरू करतात, पण अवघ्या 6 ते 12 महिन्यातच ती थांबवून टाकतात. का? कारण त्यांना रिझल्ट्स लगेच हवे असतात. पण गुंतवणुकीच्या जगात चमत्कार रातोरात होत नाहीत बरं का. जेव्हा काही महिन्यातच गुंतवणूक थांबवली जाते, तेव्हा भविष्यात मिळणाऱ्या एका प्रचंड मोठ्या संधीला आपण मुकतो. इथेच शॉर्ट गेम आणि लाँग गेम यात सगळी गल्लत होते. 1-2 वर्षात पैसे दुप्पट होतील ही अपेक्षा ठेवणं हीच मुळात सगळ्यात मोठी चूक आहे. लक्षात घ्या, SIP ही काही 2020 मॅच नाहीये. ही एक टेस्ट मॅचसारखी लाँग गेम आहे. खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करायची असेल तर गुंतवणूकदारांना 10 ते 20 वर्ष मार्केटमध्ये टिकावं लागतं. तेव्हा कुठे त्या कंपाऊंडिंगची म्हणजे चक्रवाढ व्याजाची खरी जादू बघायला मिळते. सुरुवातीची काही वर्ष फक्त पाया रचला जातो, पण संपत्तीची खरी इमारत त्यानंतरच वेगाने उभी राहते. आता येऊया दुसऱ्या आणि सर्वात डेंजरस सापळ्याकडे. मार्केट पडलं की वाटणारी मोठी भीती. गुंतवणूकदारांच्या वागणुकीतला हा सर्वात मोठा अडथळा आहे. जेव्हा शेअर बाजार कोसळतो, पोर्टफोलिओमध्ये लाल रंगाचे आकडे दिसायला लागतात, तेव्हा अनेकांची अक्षरशः घाबरगुंडी उडते. भीसीपोटी ताबडतोब SIPचे हप्ते थांबवले जातात. पण मित्रांनो, मार्केट पडणं ही घाबरण्याची गोष्ट नाहीये, तर ती एक खूप मोठी सुसंधी असते. एक अगदी सोपं लॉजिक नेहमी लक्षात ठेवायला हवं. मार्केट डाऊन म्हणजे स्वस्तात जास्त युनिट्स मिळवण्याची संधी. जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा तुमच्या त्याच पैशांत तुम्हाला म्युच्युअल फंडाचे जास्त युनिट्स मिळतात, आणि जेव्हा भविष्यकाळात मार्केट पुन्हा उसळीत येतं ना, तेव्हा याच अतिरिक्त जमा झालेल्या युनिट्समुळे छप्पर फाडके नफा मिळतो. त्यामुळे घाबरून पळून जाण्याऐवजी मार्केट पडणं ही एक उत्तम संधी म्हणून ओळखायला आपण शिकलं पाहिजे. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची चूक म्हणजे योग्य फंडाची निवड न करणे. बऱ्याचदा काय होतं, ओळखीच्या कोणीतरी एका फंडात पैसे टाकले आणि त्याला भारी रिटर्न्स मिळाले की आपणही काही विचार न करता आंधळेपणाने तोच फंड निवडतो. फक्त भूतकाळातील हाय रिटर्न्स बघून फंड निवडणं ही खूप मोठी चूक आहे. यालाच आपण ब्लाइंड स्पॉट ट्रॅप म्हणू शकतो. योग्य विश्लेषणाशिवाय केवळ लोभापोटी घेतलेला हा निर्णय तुमचं दीर्घकालीन नुकसान करू शकतो. मग योग्य फंड निवडायचा कसा? तर एका यशस्वी गुंतवणूकदाराने नेहमी 4 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. स्वतःची जोखीम किंवा रिस्क घेण्याची क्षमता, फंडाचा इतिहास, तो फंड चालवणारा फंड मॅनेजर कोण आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं स्वतःचं फायनान्शियल गोल काय आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि मगच गुंतवणूक त्या फंडाशी जुळवून घ्या. अज्ञानातून घेतलेले निर्णय नेहमीच महागात पडतात. चौथी चूक जी आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे ती म्हणजे गुंतवणुकीत सातत्य न ठेवणं. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा गुंतवणुकीची शिस्त मोडते. हा तो सापळा आहे जिथे आपले रोजचे खर्च गुंतवणुकीच्या सवयीवर सहज मात करतात. आपल्याकडे कारणं भरपूर असतात, नाही का? आज हा खर्च आलाय, या महिन्यात तो मोठा खर्च आहे,
अशी कारणं देत आपण SIPचे हप्ते पुढे ढकलतो किंवा थांबवून टाकतो. पण इथे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की नवीन गाडीचा EMI किंवा इतर खर्चांसाठी SIP थांबवणं म्हणजे खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएशनची सायकल ब्रेक करणं होय. जेव्हा आपण क्षुल्लक कारणांसाठी नियमित गुंतवणूक थांबवतो तेव्हा गुंतवणुकीतल्या सर्वात शक्तिशाली घटकाला अडथळा निर्माण होतो. सातत्य हेच या गेममधलं सर्वात मोठं शस्त्र आहे. एकदा का ती साखळी तुटली की फायनान्शियल फ्रीडमचं स्वप्न कित्येक वर्षांनी पुढे ढकललं जातं हे नक्की. मग आता एवढं सगळं बघितल्यावर खरा प्रश्न उरतो की नेमकं करायचं काय? चला पाहूया SIPमधील यशाचं खरं रहस्य. या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर पोचल्यावर हे लक्षात येतं की इतक्या सर्व अडचणी आणि सापळे पार करून दीर्घकालीन संपत्ती कशी मिळवायची याचं एक अतिशय सोपं आणि अचूक सूत्र आहे. हे यशाचं सूत्र फक्त 4 साध्या पायऱ्यांमध्ये विभागलेलं आहे. स्टेप 1 सुरुवात करा. स्टेप 2 चालू ठेवा, मध्ये सोडू नका. स्टेप 3 पुरेसा वेळ द्या. आणि स्टेप 4 सर्वात महत्त्वाचं संयम बाळगा. जे लोक घाई करतात आणि चुका करून मध्येच थांबतात ते कायम मागे राहतात. पण जे या 4 स्टेप्स फॉलो करतात ना तेच भविष्यात भक्कम संपत्ती निर्माण करतात. नुसती सुरुवात करून भागत नाही, पण कंटिन्यू करणं, टाईम देणं आणि पेशन्स ठेवणं हेच खऱ्या अर्थाने आर्थिक यशाचं गमक आहे. इट्स दॅट सिम्पल. आणि आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार जो आपण सर्वांनी स्वतःला आजच विचारायला हवा. आपली खरोखरच गुंतवणुकीत सातत्य राखून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची तयारी आहे का? या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आपलं संपूर्ण आर्थिक भविष्य ठरवू शकतं. मला खात्री आहे की या स्पष्टीकरणामुळं आपल्याला एक योग्य दिशा नक्कीच मिळाली असेल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या मित्रपरिवारासोबत आणि जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या साध्या चुका टाळू शकतील आणि यशस्वी वेल्थ क्रिएटर बनू शकतील. आजच्या या सादरीकरणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरक्षित गुंतवणूक करत रहा आणि वेल्थ क्रिएट करत रहा.